1947 मध्ये भारताचाच भाग असणारा पाकिस्तान हा वेगळा देश तयार झाला, पण आज त्याच पाकिस्तानचे तुकडे पडत आहेत। बलुचिस्तान हा पाकिस्तानचाच एक भाग आहे। जवळजवळ 44% भाग बलुचिस्तान हा पाकिस्तानचाच भाग आहे आणि म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की अर्ध पाकिस्तान म्हणजे बलुचिस्तानच। 1947 मध्ये जेव्हा भारत आणि पाकिस्तान हे वेगवेगळे देश बनले तेव्हा बलुचिस्तान हा वेगळा प्रदेश होता, एक वेगळे राज्य होते। पण बलुचिस्तानवर पाकिस्तानने जबरदस्ती कब्जा मिळवला। बलुचिस्तानचे जे प्रमुख होते त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही आपलं स्वतंत्र राहणार, पण त्यांच्यावर राजकीय प्रभाव टाकला गेला। तसेच पाकिस्तानी आर्मीने त्यांच्यावर इतकी जबरदस्ती केली की त्यांना पाकिस्तानमध्ये सामील व्हावं लागलं। पण यावर्षी एक वेगळीच गोष्ट घडली। 11 ऑगस्टला जे स्वतःला बलुचिस्तानचे प्रतिनिधी मानतात म्हणजेच मीर यार बलोच यांनी सोशल मीडियावर अशी पोस्ट केली की आम्हाला आता स्वातंत्र्य पाहिजे। 11 ऑगस्ट हा दिवस आम्ही आमचा स्वातंत्र्य दिन म्हणून मानणार आणि सर्व देशांनी याला मान्यता द्यावी लागेल। त्यांनी US तसेच इंडियाला ही मागणी केली आहे की आम्हाला स्वातंत्र्य देश म्हणून तुम्ही मान्यता द्या। पण भारताने त्यांना स्वातंत्र्य देश म्हणून मान्यता द्यायला काहीच अडचण नसावी असं वाटतं। आपल्या भारताची लोकसंख्या 140 करोड आहे, आपल्या देशाचा प्रभाव बाकी देशांवर पण पडू शकतो। पण 11 ऑगस्ट हाच दिवस का मानावा जावा? कारण भारत तर स्वतंत्र झाला 15 ऑगस्टला आणि पाकिस्तान स्वतंत्र झाला 14 ऑगस्टला। तर बलुचिस्तानचे जे प्रमुख होते खानते ऑफ कलात त्यांनी असं सांगितलं होतं, 11 ऑगस्टला त्यांनी जाहीर केलं होतं बलुचिस्तान हा वेगळा प्रदेश असणार, पण पाकिस्तानने जबरदस्ती त्यांना स्वतःमध्ये सामील करून घेतलं। पण आज बलुचिस्तानी वापस आपला आवाज उठवत आहेत। बलुचिस्ताननं वेगळं व्हायची मागणी तर केली आहे, पण ही मागणी पूर्ण होणार का? कारण की एक देशाला जर स्वातंत्र्य अस्तित्व हवं असलं, बाकीच्या देशांनी पण त्याला मान्यता द्यावी लागते। पण हे देश बाकीचे देश त्यांना मान्यता देतील का नाही हे आपल्याला अजून माहित नाही। तसेच त्यांच्याकडे राजकीय गोष्टी पण हव्यात, त्यांचे सैन्य हवं, तरच राजकारण पण चांगल्या प्रकारे चाललं पाहिजे। ह्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या एक स्वतंत्र देश बनण्यासाठी लागतात, त्या बलुचिस्तानकडे अजून पण नाहीत। पण बलुचिस्तान हा जर वेगळा प्रदेश बनला तर याचं सर्वात जास्त नुकसान पाकिस्तानला होणार आहे। कारण की बलुचिस्तानमध्ये नॅचरल गॅस असेल, सोने, तांबे या सर्वांच्या जी खाणी आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत आणि ते जर पाकिस्तानच्या हातातून गेलं तर त्याचं पाकिस्तानला खूप आर्थिक नुकसान होईल। कारण की त्याचाच वापर करून पाकिस्तान त्या सर्व गोष्टींची निर्यात करणार, बाकीच्या देशांकडून जे काही कर्ज घेतलंय ते पण त्यांना फेडायचं असतं। अशा बऱ्याच गोष्टी असतात। या गोष्टीचा भारताला मात्र फायदा होऊ शकतो, कारण बलुचिस्तान हा वेगळा प्रदेश बनला तर पाकिस्तान सोबत संपर्क करायची गरज पडणार नाही। भारत डायरेक्टली बलुचिस्तान सोबत संपर्क साधू शकतो आणि व्यापार करू शकतो। पण त्यातून नुकसान पण होऊ शकतं, कारण नवीन प्रदेश बनला तर त्याच्यामध्ये गृहयुद्ध होऊ शकतात, त्याच्यामध्ये दहशतवाद होऊ शकतो। सध्या परिस्थिती अशी आहे की पाकिस्तानची कोणतीही आर्मी बलुचिस्तानमध्ये जायला तयार नाही। त्याच प्रकारे पाकिस्तान पण त्यांच्यावरचा प्रशासकीय अधिकार म्हणजे बलुचिस्तानवरचा प्रशासकीय अधिकार लवकर सोडेल असं आपण म्हणू शकत नाही। या दोघांमधून काय परिस्थिती होईल काहीच सांगता येत नाही। पुढील अपडेट्स तुम्हाला लवकरच दिल्या जातील। पुढील अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।